तर ही थेट राजभवनातली दृश्य आपण पाहतोय। सगळे महत्त्वाचे अर्थातच या महायुतीचे नेते राजभवनामध्ये दाखल आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये आता राज्यपाल महोदय देखील या ठिकाणी येतील आणि लगेचच महायुतीच्या वतीनं हा सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे। देवेंद्र फडणवीसांचं नाव महायुतीच्या वतीनं अर्थातच भाजपच्या वतीनं मुख्यमंत्री पदासाठी निश्चित केल्यानंतर आता ही सगळी लगबग आपण पाहतोय। सत्ता स्थापनेची ही सगळी लगबग पाहायला मिळते। सदाभाऊ खोत आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। सदाभाऊ, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होतोय, बऱ्याच दिवसाचा कालखंड मध्ये लागला आणि शेवटी गणित जुळून आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेतात आणि आता राजभवनावर सत्ता स्थापनेचा दावा केला जातोय। निश्चितपणे आमचे घटक पक्ष जे प्रमुख आहेत आणि छोटे घटक पक्ष हे एकसंघपणानं आम्ही लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुका लढवलेल्या होत्या आणि एकच दर्शन 5 वर्ष महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळेल आणि निश्चितपणानं जनता भिमुख कारभार या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेला महाराष्ट्रातल्या जनतेला अनुभवायला येईल। सदाभाऊ, शेतकरी हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे। अर्थातच तुमचं काम शेतकऱ्यांसाठी मोठं आहे, तुमच्या संघटनेच्या माध्यमातून देखील। नव्या सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीच्या मागण्या असेल, कशा पद्धतीच्या अपेक्षा असतील? नव्या सरकारकडून आमच्या ज्या अपेक्षा आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी हा एक भाग आहे, परंतु पायाभूत सुविधा द्याव्या लागतील। त्या पायाभूत सुविधा देत असताना पाणंद रस्ते असतील, कोल्ड स्टोरेज असतील, वेअरहाऊस असतील, जिल्ह्याला असतील आणि अशा वेगवेगळ्या व्यवस्था, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग असतील, या सगळ्याला चालना भविष्य काळामध्ये द्यावी लागेल। अगदी सदाभाऊ, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया देखील पोहोचलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।